नमस्कार, मी बाळकृष्ण आमले, विवाह समुपदेशक, अमरावती मध्यस्थी वधूवर सूचक मंडळ शाखा अध्यक्ष। यापूर्वी मी काही व्हिडिओ आपल्याकडे सादर केलेले आहेत, त्यामुळे पुन्हा परिचय देण्याची काही जरुरी नाही। मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलीकाक्ष, मंगलाय तनोहरी। दिवाळी संपली, तुळशीचे लग्नसुद्धा आपल्या संस्कृतीप्रमाणे नुकतेच झालेले आहेत आणि जे काही लग्नाचे मुली आहेत त्यांची लग्नाकरता लगबग सुरू झाली। यंदा कर्तव्य आहे। पर्टिक्युलर हा जो ग्रुप आहे हा उच्च विद्याभूषित डॉक्टर मुलामुलींचा ग्रुप आहे। उच्च विद्याभूषित म्हणजे यामध्ये असलेले जे मुलं आहेत MBBS, MD, DNB, DM, तेही MD म्हणजे MD मेडिसिन आहेत, गायनाकॉलॉजिस्ट आहेत, MS आर्थो आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे पालकसुद्धा उच्च पदस्थ आहेत। संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, राजा पूजते स्वदेशी, विद्वान सर्वत्र पूज्यते। त्यामुळं या ग्रुपला असलेले सर्व लोक पूजनीय आहे आणि आपल्या सर्वांचा मी इथं आदर करतो आणि जे जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। या क्षेत्रामध्ये मागील 10 वर्षापासून काम करतो आहे। माझा जो काही अनुभव आहे तो मी आपणासमोर शेअर करायचा प्रयत्न करतो। हा व्हिडिओ बनवण्यामागं माझा प्रमुख उद्देश म्हणजे डॉक्टर मुलामुलींचे लवकर लग्न व्हावे हा आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझी मुलंसुद्धा उच्च विद्याभूषित डॉक्टर आहेत। मला जो काही अनुभव आला, मेडिकलला MBBSला ॲडमिशन मिळतो तोच दिवस त्यांच्या जीवनात आनंदाचा असतो। त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये खूपच धडपड सुरू असतं, कारण की MBBSला करत असताना वेळ तर लागतोच। म्हणजे MBBS केलं, त्यानंतर त्याची इंटर्नशिप केली, त्यानंतर बॉन्ड कंप्लीट करावा लागतो, त्यानंतर आजकाल MD करावंच लागतं, मग MDची प्रिपरेशन करावं लागते, मग त्या MDची इंटर्नशिप, तो बॉन्ड कंप्लीट करणे। म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्यामध्ये तसा जर विचार केला तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलेलं आहे की ॲव्हरेज लाईफ जे आहे ते 70 वर्षाचं आहे। म्हणजे अर्ध आयुष्य तरी याच्यामध्ये निघून जाते, 30 ते 35 वर्ष। आणि संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, याजसाठी केला होता आता असं, शेवटचा दिन गोड व्हावा। जे काही याच्यामध्ये पालक आहे, प्रत्येक पालकाला हे वाटत असते की आपल्या जबाबदारीतून आपण मुक्त व्हावं, आपले मुलामुलीचे लग्न झाले म्हणजे आपले गंगेत घोडे झाले आणि त्यानंतर काही नातू वगैरेंचं तोंड पाहावं आणि त्यानंतर आपण आरामात डोळे मिटू शकतो। परंतु हे शक्य होईल की नाही याची आता शाश्वती राहिली नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न जोडणे हे सोपी राहिले नाही आणि जोडलेले लग्न टिकतील की नाही याची शाश्वती नाही। कारण की बाहेरच्या देशामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडीचा थोडक्यात आपण विचार करू गेला तर त्याचेसुद्धा परिणाम आपल्याकडे हळूहळू होत आहेत। मागच्या आठवड्यामध्ये जे काही लोकमत पेपर माझ्याकडे येत असतो त्याच्यामधलं एक मी हेडिंग वाचून दाखवतो आणि पेपर दाखवतो, खाली असं कटिंगसुद्धा तुम्हाला देणार आहे। मूल जन्माला यावी म्हणून रात्री 20 गुल। अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळे जे देश आहेत, आता सिंगापूर आहे, सिंगापूरमधून डिंग हा कॉन्सेप्ट आलेला आहे, डबल इन्कम नो किड्स। जपानमधून वीकेंड मॅरेज हा कॉन्सेप्ट आलेला आहे, म्हणजे वीकच्या एंडला आपण भेटायचं आणि सहजीवनाचा आनंद घ्यायचं। त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी नेदरलँडमधून माझा मित्र आला होता, त्याचे मुलं आले होते, त्यांना विचारलं तुमच्याकडे लग्नाचं कसं आहे, तर ते म्हणे आमच्याकडे लग्नच करत नाही, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप। आणि चीनमध्ये आपल्याला कल्पना असेल, सुरुवातीला फक्त एकच मूल होऊ द्यायचं असं त्यांचा
नियमच होता. त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, म्हणून आता 2 व्हावेत. त्यानंतर 3 करता परवानगी दिली. असं सुद्धा झालं तरी लोकांना आता अशा सवयी लागलेल्या आहेत की तिथले लोक मुलं होऊ द्यायला तयार नाही आहेत. मग त्यांना प्रोत्साहन द्यायसाठी चीनच्या गव्हर्नमेंटनी सुरू केली. आणि हा जो मी तुम्हाला पेपर दाखवतो आहे हा रशियामधली ही बातमी आहे. या बातमीमध्ये त्यांनी रात्रीला 2 तासाकरता पॉवर सप्लाय ऑफ करतात. पॉवर सप्लाय ऑफ केल्यामध्ये इंटरनेट बंद होतो आणि 2 तास ते लोकांना मिळतील आणि कमीत कमी ते जवळ येतील. आणि जवळ आल्यामुळं मुलं जन्माला घालतील, कारण की मनुष्यबळच उपलब्ध नाही आहे. जे मनुष्यबळ आहे ते लोक म्हातारे झालेले आहेत आणि आता पुढे आपल्याला मनुष्यबळ लागणार आहे. तिथं 3रं मूल जर झालं तर सरळ सरळ हे लेखामध्ये दिलेलं आहे 9 लाख रुपये शासन त्यांना देते आणि पुढची पूर्ण शिक्षणाची जबाबदारीसुद्धा घेते. तर या गोष्टीचे पडसाद हळूहळू आपल्याकडे येत आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की लग्नसंस्था हे आर्थिक बाबतीच्या बाबतीत हे करत आहेत, कारण आर्थिक स्थैर्य नसल्यामुळं लग्न झाल्यानंतर जर आपल्याला मूल झालं तर त्या मुलाची जबाबदारी आपण घेऊ शकणार नाही, त्याचं शिक्षण परिपूर्ण करू शकणार नाही आणि त्यामुळं लोकांनी मुलंच होऊ द्यायचं नाही असं जवळपास या पेपरच्या कटिंगमधनं किंवा माझा जो काही अभ्यास आहे त्याच्यावरून मला आढळून आलेलं आहे. या ग्रुपला सर्व डॉक्टर मुलामुली आहेत. हा ग्रुपच फक्त डॉक्टर करता आहे. त्याच्यामुळं मी काही सांगणे हे काही एवढं उचित नाही आहे. तरी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बुवा जे जे आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे. कदाचित पालक लोकांना हे माहीत नसेल. मुलींमध्ये डाऊन सिंड्रोम हा प्रकार होतो. म्हणजे साधारणतः पहिलं जे बाळंतपण आहे, मराठीमध्ये सांगायचं झालं तर वय वर्ष 30च्या आसपास झालं पाहिजे. जर झालं नाही तर होणारं बाळ जे आहे ते मंदबुद्धी असू शकते किंवा शारीरिकदृष्ट्याही अपंग असू शकतो. त्यानंतर वय जर वाढत गेलं तर बौद्धिक व्यंग, हायपोटोनिया, जन्मजात व्यंग, पचनाच्या तक्रारी, 30 ते 40 वर्षानंतरच्या मातृत्वामध्ये गर्भधारणेमध्ये काही स्त्रियांना रक्तदाब, मधुमेह असे प्रकार आहे. मग बाळ होण्यामध्ये क्लिष्टता येते, बाळाची वाढ मंदावते, मातेचं वय वाढल्यामुळं बऱ्याचशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून योग्य वयात आपण जर लग्न केलं तर काही आपल्याला अडचण येणार नाही. आणि बीज जर चांगलं असलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीजांड व शुक्रजंतू हे शुद्ध असल्यास होणारे अपत्यसुद्धा सुदृढ व निरोगी राहील असं मला म्हणायचं आहे. आजच्या व्हिडिओचा पार्ट 1 संपलेला आहे. काही विस्तृत माहिती द्यायची असल्यामुळं पार्ट 2 आता सुरू करतो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी इथं सांगतो आहे, आताची जी पिढी आहे हे पिढी सर्व म्हणजे पैशाच्या भोवती फिरतं आहे. लग्नसंस्था ही जी आहे हा जो पेंडुलम आहे इकडून तिकडे होतो आहे. म्हणजे लग्नसंस्था नष्ट होती की काय, कारण की शिक्षणाला वेळ होत आहे, त्यानंतर लग्न करायचा निर्णय घ्यायला वेळ होत आहे. लग्न करायचा निर्णय घेतला तर ते मुलबाळ होऊ द्यायचं नाही असं हे ठरू आहे. म्हणजे शिक्षण, पैसा आणि प्रतिष्ठा या गोष्टीला खूप महत्त्व देण्यात येत आहे. परंतु जर आपला विचार केला, आपण आपले पालकांना मी माहीत आहे आपले लग्न जे झालं कुठल्या वयात झालेले आहे. तर माझ्या बाबतीत सांगतो, माझं लग्न हे वयाच्या 25व्या वर्षी झालं. 26व्या वर्षी एक मुलगा झाला, त्यानंतर 30व्या वर्षी दुसरा मुलगा झाला आणि त्यांचे योग्य वयामध्ये शिक्षण पूर्ण झाले, योग्य वयामध्ये लग्न झाले आणि हे सर्व सुरळीत झालं. परंतु आता म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मुलामुलींनी महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, सहजीवनाचा आनंद घ्यायचं वय जे आहे ते 25 ते 30 वर्ष आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मुलामुलींना हे उच्च शिक्षणामुळं शक्य जरी नसलं तरी शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर लवकर लग्न करायला पाहिजे. कारण की लग्नाला काढल्याबरोबर लगेच लग्न होते असं नाही. 1 वर्ष साधारणतः इंट्रोडक्शनमध्ये जाते, म्हणजे आपण लग्नाला आहो हे लोकांना माहीत होते. आपली योग्यता काय हे आपल्याला समजण्यामध्ये 1 वर्ष जाते आणि मग 3ऱ्या वर्षी आपण निर्णय घेतो. निर्णय घ्यायची जर क्षमता असतील आणि आपल्या योग्यतेमुळे आपल्याला योग्यतेनुसारच मिळत असते. प्रमुख गोष्ट अशी झाली की आता लोक जे विचार करत आहेत की अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत
आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळं लग्नाला वेळ होत आहे. पण वेळ होत असलेल्या लग्नाचे पुढे होणारे काय गंभीर परिणाम आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय गंभीर ही गोष्ट आहे. मी खाली एक व्यंगचित्र देत आहे. अतिशय मार्मिक असं व्यंगचित्र आहे ते. आणि मी माझ्या स्वतः बाबतीत म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे, आपल्याला जे माहीत आहे ते बुवा दुसऱ्याला सांगावं. स्वतःचा अनुभव मी देतो आहे. याच्यामध्ये मी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा अध्यक्ष आहे, शहराध्यक्ष आहे. खोटं बोलणार नाही, त्याच्या खाली तुम्ही बघून घ्यावं. माझा मोठा मुलगा जो आहे उच्च विद्यापीठात आहे, MBBS, MD, DNB, CCMTD. अजूनही आता मला काही माहीत नाही, डायबिटीजची वगैरे स्पेशालिटी घेतलेली आहे त्यांनी. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्सला तो असोसिएट प्रोफेसर आहे. त्याची पत्नी जी आहे तीसुद्धा खूप हुशार आहे, मेरिटच आहे, MDला सुद्धा मेरिट आहे. आणि तिला KEMला ॲडमिशन भेटली होती, पूर्ण गव्हर्नमेंटमधनं आहे. तर असं जरी असलं तरी माझ्या मुलाचं लग्न मी वयाच्या 28व्या वर्षी केलं. त्याची पत्नी 26 वर्षाची होती. त्यानंतर आम्हाला माहिती होतं बुवा डाऊन सिंड्रोमची शक्यता आहे, रिक्स कशाला घ्यायची, म्हणून त्याला जे पहिलं मूल झालं ते बरोबर 30व्या वर्षी झालं. याच्याकरता हे तुम्हाला ठरवावं लागते. दुसरा मुलगा माझा MDS आहे, तो सुद्धा हुशार आहे, युनिव्हर्सिटी सेकंड टॉपर होता. त्याचं लग्न तर मी 26व्या वर्षीच केलं आणि त्याच्या पत्नीला नुकतंच 24व्या वर्ष सुरू झालं होतं. त्यालासुद्धा 5 वर्षानंतर मूल झालं. म्हणजे लग्न झाल्यानंतर सहजीवनाचा आनंद घ्यायसाठी काही पिरियड तुम्हाला द्यावा लागतो, 3 ते 4 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला मूल वाहू द्यावं लागते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की आता याच्यामध्ये लोक जीवनाचा प्रमुख उद्देशाच्या बाबतीतच विसर पडत चाललेला आहे. जीवनाचा प्रमुख उद्देश आहे आनंद घ्यायचा. आणि आनंद कशामध्ये असतो? तुमच्याजवळ असलेला शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा. मी नाही म्हणत, सिग्मंड फ्राईडचं वाक्य सांगायचं मी इथं धारिष्ट करतो की त्या वाक्यानुसार मग तुम्हाला लक्षात येईल की जीवनाचा आनंद कशामध्ये आहे. सिग्मंड फ्राईडचं असं म्हणणं आहे, सेक्स इज सुप्रीम, देर इज नो सबस्टिट्यूट टू सेक्स ग्रेटिफिकेशन. म्हणजे सहजीवनाचा आनंद याच्याशिवाय याच्यामध्ये दुसरा कुठलाही आनंद महत्त्वाचा नाही आहे. पुनश्च एक वार मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण लवकर लग्न करावे. तर लग्नच लवकर नाही करावे तर मुलंबाळंसुद्धा लवकर जन्माला यावेत अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा व्हिडिओ संपतो आणि याला पूरक जे काही दाखले आहेत ते मी याच्या खाली देतच आहे.